श्री गणेशाय नमः. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या श्रद्धास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण सर्वजण इथे सस्नेह मेळावा म्हणजे परिवार ग्रुपचा जो सस्नेह मेळावा आहे त्या निमित्ताने इथे आम्ही सर्वजण जमलेलो आहे. सस्नेह मेळावा म्हणजे एक प्रकारचं गेट टुगेदर आहे. तर जे 4 खोड म्हणजे जे पाबळे, गाडेकर, अभंग, लोंढे, गडगे हे जे कुटुंब आहेत तर त्यांचे जे खोड आहे आणि त्या खोडाच्या ज्या फांद्या आहे म्हणजे त्यांचे जावई, नातवंड, सुना, मुलं हे सगळे जण आज इथे एकत्र झालेलो आहोत. तर त्यानिमित्ताने इथे खूप छान छान कार्यक्रम अरेंज केलेले आहे. ज्यांनी कोणी म्हणजे हा कार्यक्रम सगळ्यांनी हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे आणि खूप सुंदर प्रकारे ह्या कार्यक्रमाचे अरेंजमेंट केलेले आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच इथे जे ज्येष्ठ नागरिक होते, जे आजोबा आजी आमचे पंजोबा पण असेल त्यात, तर त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन इथे सर्वात प्रथम करण्यात आलं आहे. आणि नंतरनं जे ज्येष्ठ आमच्या वयस्कर ज्या आजी पणजी ज्या आहेत तर त्यांची इथे जोरदार एंट्री सुद्धा मस्त इथे केलेली आहे. फुलांच्या वर्षावानी आणि टाळ्यांच्या गडगडाने त्यांची एंट्रीसुद्धा इथे मस्त अशी धमाकेदार झालेली आहे. आणि म्हणजे खूपच छान ह्या कार्यक्रमाची व्यवस्था इथे केलेली आहे. जेव्हा आम्ही पहिल्यांदाच गेलो तर तेव्हा सर्वप्रथम चहा नाश्त्याची एकदम उत्तम अशी व्यवस्था तिथे केलेली होती आणि नाश्तासुद्धा खूप उत्तम अशा प्रकारचा होता. आणि नंतरनं जेव्हा ह्या व्यक्ती वरती गेल्या तर सर्वप्रथम सर्वांना खुर्च्यांवर बसवण्यात आलं आणि नंतरनं त्यांचा मानपान म्हणजे ज्या 9 वारी घालतात त्यांना 9 वार आणि ज्या 6 वारी घालतात त्या स्त्रियांना 6 वारी देऊन त्यांचा इथे छान असा मानसन्मान करण्यात आला आहे. तर खूप असं मन भरून यायचं वेळोवेळीच, कारण की असा हा कार्यक्रम म्हणजे एखाद्या सण उत्सवापेक्षा कमी नव्हता. कारण की त्या ज्या क्षणी आम्ही तिथे गेलो त्या क्षणी आपला दिवाळी, दसरा सगळे कार्यक्रम आजच आहे असं वाटत होतं. आणि नंतरनं प्रगतीने गणपती स्तोत्राने कार्यक्रमाची सुरुवात केली. खूप मंजूळ अशा आवाजात तिने गणपती स्तोत्र म्हटलं. खूप सारी पब्लिक इथे जमा झालेली तुम्ही बघू शकता. खूप म्हणजे जवळजवळ 80% पाहुणी इथे उपस्थित असणारे. आणि नंतर ही छोटी चिमुकली जी आहे तिनेसुद्धा तिच्या मधुर अशा आवाजात छान असं गाणंसुद्धा इथे म्हटलेलं आहे आणि तिचंसुद्धा खूप कौतुक, कारण की एवढ्यांसमोर तिने खूप धाडस दाखवलं. आणि त्यानंतरनं संचिताने तर इतकं छान अप्रतिम तिचं मनोगत व्यक्त केलेलं आहे. तिच्या वयाच्या मानाने ती खूप ॲक्टिव्ह आहे आणि दरवेळेस तिचं मनोगत ती खूप छान अशा प्रकारे ती व्यक्त करत असते. मला खूप कौतुक वाटत असतं तिचं. आणि तिनेसुद्धा एकदम सगळ्यांचे मनं भारावून टाकले त्या तिच्या मनोगताने. आणि असा कार्यक्रम माझ्या मते कधी झालेला नसेल, कधी होणारही नाही. असा पूर्ण नातेवाईकांना एकत्र आणण्याचा हा खूप सुंदर कार्यक्रमाचं नियोजन इथे जे नियोजक आहे त्यांनी केलेलं आहे आणि खूपच छान इथं वाटलं. आणि मला खूप आनंद होतो सांगताना की हे जो परिवार ग्रुप जो आहे त्याचा उगम जसा गंगा नदीचा उगम शंकराच्या जटातून झाला तसाच ह्या परिवार ग्रुपचा उगम माझ्या ज्या आजी आहेत साळूबाई पुंजाजी ढोले या जेव्हा एक्सपायर झाल्या त्या 10-12 दिवसात लोक जमा होतात. तर त्या 10-12 दिवसात जे नातेवाईक जमा होतात तेव्हा ह्या ग्रुपची निर्मिती म्हणजे या ग्रुपचा उगम तेव्हापासून झालेला आहे. माझ्या आजीचे पण मला खूप कौतुक वाटतं का तिच्या जाण्यानं हे जे नाते आहेत ते एकत्र आले. तिच्या आशीर्वादाने हे नाते हा ग्रुप तयार झाला. माझ्या आजीचंही जरी हयात नसली तरी तिचं पण खूप विनम्र अभिवादन. आणि नंतरनं जे ज्येष्ठ जेंट्स आहेत त्यांचं देखील इथे
पगडी आणि शाल देऊन इथे स्वागत करण्यात आलेलं आहे। त्यांना सुद्धा खूप छान प्रकारे इथे मान सन्मान देण्यात आलेला आहे। खूपच छान प्रकारे हा कार्यक्रम एकदम नियोजनबद्ध इथे घेण्यात आलेला आहे। ज्येष्ठांचं आगमन, ज्येष्ठांचं स्वागत, ज्येष्ठांना जो मानपान आहे, छोट्यांना मोठ्यांना जो मानपान आहे तो अगदी छान इथे देण्यात आलेला आहे। आणि प्रत्येकाने आपलं मनोगतसुद्धा खूप सुंदर इथे मांडलेलं आहे। प्रत्येकाला इथं बोलण्याची पण संधी दिली आणि खूप छान प्रकारे सगळ्यांनी मनोगत इथे व्यक्त केलं आणि छोट्या मोठ्यांनी एकदम उत्साहात ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला। आणि नंतरनं जे आमचे आदरणीय मेजर लक्ष्मण जे आहेत त्यांनी सुद्धा आपलं मनोगत इथं व्यक्त केलं। आणि माझे आदरणीय म्हणजे सगळ्यांचेच आदरणीय जे लक्ष्मण ढोले आहे, म्हणजेच माझे मोठे मामा आहे, त्यांनी खूप सुंदर इथं त्यांचं मनोगत व्यक्त केलं। तर ते मिलिटरीत रिटायर आहे, तर त्यांना मिलिटरीत काय काय अनुभव आले, कोणत्या ट्रेनिंग घ्यायला लागल्या, जंगलात असताना जे सर्प असतात, जे प्राणी असतात त्यांच्याशी कसा सामना करायचा, याचं अगदी उत्तम आम्हाला तिथे त्यांनी मनोगतातून सांगितलेलं आहे। आणि मला माझ्या मामांचा सुद्धा खूप अभिमान वाटतो, कारण की ते खूप सगळ्यांना जोडून ठेवतात, सगळे नाते असे जोडून ठेवतात। आणि हे संस्कार मला कुठून लागले असेल तर हे माझ्या मामाच्या घरातून हे संस्कार माझ्यावर झालेले आहेत। तर तिथून मला माणसं जोडण्याची सवय लागलेली आहे। आणि त्यानंतरनं मला सुद्धा इथे बोलण्याची संधी दिली। मला स्टेज डेअरिंगही नव्हतं, पण जे माझ्या मनात होतं ते मी इथं बोलून दाखवलं। आणि मला खूप अभिमान आहे माझ्या ह्या ढोले कंपनी जे आहे, म्हणजे ढोले मामा जे आहे, माझ्या मामा यांचं खूप कौतुक आणि खूप अभिमान आहे का त्यांच्यामुळेच आज मी जे काही करू शकले, जे काही यशस्वी झाले थोडी का होईना, तर त्यांचा खूप मोठा मला पाठिंबा आहे। आणि त्यानंतर जे जावई आहेत यांचे सगळ्यांचे, त्या जावयांचा सुद्धा इथे खूप छान प्रकारे मान सन्मान करण्यात आलेला आहे। जावयांबरोबर ज्या त्यांच्या पत्नी देखील आहेत त्यांचासुद्धा शाल आणि गुलाब देऊन इथं त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। आणि त्यांचंसुद्धा थोडक्यात इथे मनोगतसुद्धा त्यांनी व्यक्त केलेलं आहे। म्हणजे असा खूप नियोजनबद्ध आणि कोणतेही गडबड गोंधळ न होता हा कार्यक्रम इथे होत होता। आणि वेळोवेळी इथे मन भरून येत होतं, कारण की कित्येक असे पाहुणे होते की आम्ही कधी त्यांना बघितलेलं नाही, कधी त्यांची ओळखही नाही। ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्याशी ओळख झाली, बोलणं झालं। तर अशा प्रकारे कुटुंब एकत्र करण्याची ही पद्धत मला खूप आवडली। आणि ज्यांनी कोणी हे कुटुंब, हा परिवार एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचे सर्वांचे, ज्येष्ठांचे, लहानांचे, थोरांचे, सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार, कारण की त्यांच्यामुळंच आम्हाला अशा कार्यक्रमात येण्याची संधी भेटली। आणि त्यांच्याकडूनच अशी खूप प्रेरणा भेटली की आता हा कार्यक्रम इथेच एंड न होता, तर वेळोवेळी दरवर्षी हा कार्यक्रम आमचेसुद्धा याला योगदान लाभेल, असंच आम्ही वागून हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्याचा आणि त्यात सहभागी होण्याचा आम्ही देखील इथे प्रयत्न करू, असंच मी तिथून ठरवूनच बाहेर निघाले। आणि मला तर एवढा आनंद होतो का सगळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन आणि असा सहभाग घेऊन अशा कार्यक्रमात आपलं मनोगतही व्यक्त करावं आणि आपलं जे काही सुखदुःख असेल ते इथे वाटून घ्यावे। कारण की 1-2 व्यक्ती जोडणे आपल्याला शक्य नसतं, एवढे माणसं एकत्र आणणं आणि असे कार्यक्रम नियोजनबद्ध साकार करणं ही काही सोपी गोष्ट नाही। यालाही मोठं काळीज लागतं, धैर्य लागतं, कारण की हा कार्यक्रम करण्याचा ज्यांनी कोणी आटापिटा केलेला आहे त्यांना खऱ्या अर्थाने इथे खूप खूप सलाम, कोटी कोटी सलाम, कारण की त्यांच्यामुळेच आम्हाला जे काही नातेवाईकांची कधी भेट झालेली नाही, कधी बघितलेलं नाही, असे नातेवाईक बघायला, त्यांच्याशी बोलायला, भेटायला आम्हाला भेटलं।
हा कार्यक्रम चालू असताना कुणालाही कसलाही प्रकारचा थकवा, कंटाळा इथे मला कुणाच्याही चेहऱ्यावर जाणवला नाही. एकदम फ्रेश, कारण की कुठेही कार्यक्रमाला गेले तर थोड्याच वेळात लगेच सगळ्यांना कंटाळा येऊन जातो, आळस येतो. तर हा प्रकार कुठेही कुणाच्याही चेहऱ्यावर इथे मला आढळलेला नाही. आणि खूप मोठ्या संख्येने इथं गर्दी होती. महिलांची तर एवढी गर्दी होती आणि पुरुषांची देखील तेवढ्याच उत्साहाने इथे गर्दी होती. आणि तरुण पिढीला हे एक मोठं आव्हान आहे. आणि त्याच्यानंतर आमची इथे थोडी जेवणाची सुट्टी झाली. जेवण वगैरे झाल्यानंतर गणपतीचं आम्ही दर्शन घेतलं आणि थोडंफार इथे सामान वगैरे खरेदी केलं. आणि नंतरनं हे सगळं झाल्यानंतर पुन्हा निरोप समारंभ होता. तर निरोप समारंभात जे काही आमचे खोडं होते, म्हणजे गाडेकर कंपनी, अभंग कंपनी, पाबळे कंपनी, लोंढे कंपनी, गडगे कंपनी, तर हे जे मेन जे खोडं आहे, तर त्यांचा जो परिवार आहे त्यांचा सेपरेट इथं फोटो सेशन आणि व्हिडिओज वगैरे काढण्यात आले. आणि नंतर न सांगता ही पसायदानाने करण्यात आली. खूप सुंदर हा कार्यक्रम झाला. आणि आमचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर श्री स्वामी समर्थ.